नमस्कार मंडळी, माझं नाव आहे श्रवण आणि येस, थिएटरबद्दल गप्पा मारायच्या असतील किंवा थिएटर कलाकारांच्या एकदम इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर ते सगळे इथे होणार आहेत. कारण मी आज आहे इथे NCPA मध्ये, जिथे होतोय प्रतिबिंब मराठी नाट्योत्सव. डू यू वॉन्ट टू सी द मॅजिक? चला दाखवतो. हाऊ डू यू मॅनेज टू लुक सो यंग स्टिल? नाटकाची अशी एक आठवण नसते, अनेक अशा आठवणींचं कोलाज असतं. मला पहिलं माझं नाटक होतं, पहिली एकांकिका, पहिलं माझं स्टेज परफॉर्मन्स, तेव्हा मी ब्लॅक झालो. त्याच्यानंतर मी आजपर्यंत झालो नाही. थिएटर मी फक्त स्वतःपुरतं करतो. इट इज जस्ट माय जेलसी, इट इज माय लव्ह. इकडे तिकडे लोळून लोळून पाटावरती घोळून घोळून घाम गाळून तुमच्यासाठी गोष्ट घेऊन आलो. बोला, गोष्ट घ्या. ऑल टाइम फेवरेट थिएटर डिरेक्टर्स. माणूस आता काम करत नाही. विजय जोशी. बापरे. आजही प्रयोग करताना ही टेन्शन असायलाच हवं आपल्याला की नाटक महत्वाचे. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे श्रवण आणि येस, थिएटर टेल्स मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बाय झी थिएटर. आणि आज आपण इथे आहोत NCPA मध्ये. इथे छान असा मस्त दरवर्षी कार्यक्रम असतो, प्रतिबिंब मराठी नाट्योत्सव सुरू आहे. आणि आपल्यासोबत थिएटर बद्दल गप्पा मारण्यासाठी वन ओनली माय फेवरेट प्रियदर्शन दादा. हाऊ आर यू दादा? आय एम फाईन. लाईक आफ्टर लॉंग टाइम आपण खूप वर्षांतर भेटलोय. 6 वर्ष. बट आय मिस्ड यू इन गोदावरी. लाईक मला येस आय नो. मी प्रमोशनला येऊ शकलो नाही, बट आय मस्ट बी शूटिंग समवेअर. त्याशिवाय मी असं मिस झालं नसतं माझ्याकडे. म्हणजे दादा मस्त आपला एकदम व्ह्यू पण चांगला आहे. आय नो जेव्हा तुम्ही इथे परफॉर्म करत असशील आणि जेव्हा हे थिएटर कचकच भरलेलं असतं एकदम आणि जेव्हा टाळ्या मिळतात, व्हॉट इज दॅट फिलिंग दॅट यू गेट? इट इज डिवाइन. बेसिकली कितीही सिनेमात काम केलं किंवा कितीही ओपन ग्राउंड शोज सुद्धा जरी केले तरी इंटिमेट थिएटरचं जे फील आहे, NCPA मध्ये बऱ्याचदा मी एक्सपेरिमेंटल थिएटरला परफॉर्म केले, इथे परफॉर्म केले, मेन टाटा थिएटरला सुद्धा परफॉर्म केले, किंवा आता वस्त्रहरण पण खूप जोरात आहे, त्याचे प्रयोग हाऊसफुल सुरू आहे. सो ऑडियन्सचा रिस्पॉन्स हा फार ऍक्टरला काय आपण म्हणू, इट्स जस्ट लाईक की इट्स लाईक मेडिटेशन ऑल्सो, राईट? इट्स लाईक मेडिटेशन आहे. पतंगाला हवा लागणं गरजेचं आहे, नाहीतर नुसता एकटा पतंग नाही उडू शकत, हवा पाहिजे. तर तसंच फिलिंग येतं, खूप हाय मिळते त्याने. आणि असं वाटतं की आपण काहीतरी ब्युटिफुल स्टेजवर सादर करतोय, अत्यंत प्रामाणिकपणे करतोय, आणि त्या क्षणी आपल्याला त्याचा रिस्पॉन्स मिळतोय. ग्रेटफुल पण वाटतं, बट ऍट द सेम टाइम रिस्पॉन्सिबिलिटी खूप वाढल्यासारखं पण फिलिंग येतं. बिकॉज दाद जी मिळते त्याच्यानंतर एक्सपेक्टेशन पण खूप मोठे असतात लोकांच्या. सो दॅट्स द चॅलेंज अँड दॅट्स द ब्युटी इव्हेंच्युअली. ऍब्सोल्युटली. दादा, वेन वॉज द फर्स्ट टाइम, म्हणजे लेट्स गो बॅक, आणि सगळ्यांना माहिती की तुझं पहिलं नाटक कुठलं होतं किंवा पहिला चित्रपट कुठला होता, बट आज परत मला हा प्रश्न विचारायचा आहे बिकॉज एक स्वतःला व्हॅलिडेशन मिळतं ना की नाही, मला आता नटच व्हायचं आहे आणि मी हेच करू शकतो माझं पुढच्या आयुष्यभर. व्हॉट वॉज दॅट मोमेंट फॉर यू? आय डोंट नो. माझ्या घरी ऑलवेज नाटक, सिनेमा, गाणी, क्लासिकल म्युझिक ह्याचं खूप हेल्दी वातावरण होतं माझ्या घरी. असं कधीच युजली नाही तर असं म्हणतात की नाटका सिनेमात गेला म्हणजे मुलगा वाया गेला असं, किंवा मराठी फॅमिलीमध्ये असतं, किंवा काहीच नाही जमत तर आता ऍक्टिंग तरी कर. म्हणजे असा एक समज असतो मराठी घरांमध्ये. फॉर्च्युनेटली माझ्या घरामध्ये असं काही नव्हतं, त्यामुळे मला असं अगदी पिन पॉइंट करून सांगता येणार नाही दॅट मुमेंट की मला असं वाटलं की ऍक्टर व्हायचे, पण किंवा रायटिंग डिरेक्शन मध्ये मला इंटरेस्ट आहे. पण माझ्या घरातलं वातावरण खूप पोषक होतं. मला म्युझिक बद्दल, आर्ट बद्दल, स्कल्पचर्स बद्दल, पेंटिंग्स बद्दल, इंटरेस्टिंग फिल्म्स बद्दल, वेगळ्या फिल्म्स बद्दल, इंटरनॅशनल फिल्म्स बद्दल, संगीत नाटकाबद्दल, व्यावसायिक नाटकाबद्दल, कमर्शियल नाटकाबद्दल खूप कमी वयात खूप जास्त एक्सपोजर मिळालं. म्हणजे यू वोंट बिलीव्ह, सुट्ट्यांमध्ये, शाळेच्या सुट्ट्यांमध्ये जर 2 महिने सुट्टी असेल, म्हणजे 60 days इफ यू कॅल्क्युलेट टेक्निकली, तर आम्ही 40 दिवस सिनेमे बघायचो. काय VCR आणला जायचा घरी आणि रोज एक सिनेमा रोज संध्याकाळी. म्हणजे बाबांना आवड होती, भयंकर आवड बाबांना सिनेमा पाहायची. आणि कुठून आपल्या फॅमिली मधनं पण ते मिळतं आपल्याला इंड्यूस केलं. आणि त्यात गंमत पण अशी होती की आम्ही ज्या भागात कोल्हापुरात राहायचो तिकडे
फार कमी लोकांकडे तेव्हा टीव्ही आणि टेलिफोन होता. सो आमच्याकडे टीव्ही आणि टेलिफोन होता. सो मी एकटा सिनेमा बघायचो आणि आमचा हॉल सिनेमा हॉल व्हायचा. सो 8-10 मग इव्हेंच्युअली 15-20 मुलं येऊन एकत्र आम्ही सगळे सिनेमा बघायचो. सो आय थिंक सो मला तिथूनच त्याची आवड निर्माण झाली असावी असं मला वाटतं. माझ्या घरी माझा सख्खा मामा क्लासिकल सिंगर आहे कोल्हापुरात खूप मोठा. माझी आई खूप वर्ष युनिव्हर्सिटीमध्ये लायब्ररीयन होती. सो घरात ऑलवेज पुस्तकं होती. माझ्या वडिलांचं इंटरनॅशनल बुक सर्व्हिस पुण्याची फ्रँचायझी कोल्हापुरात होती. सो आय वॉज ऑलवेज इन टू बुक्स, इन टू लिटरेचर, इन टू आर्ट, इन टू म्युझिक, इन टू ऍक्टिंग. हू मेंटर्ड यू? म्हणजे ऑफकोर्स एक जर्नी असते आपली आणि या जर्नीमध्ये एक मेंटर असणं गरजेचं असतं. आणि काही लोक विदाऊट मेंटर पण आपण स्ट्रगल करून येतो पुढे. बट असं नाहीये विदाऊट मेंटर. आय थिंक सो कमर्शियल थिएटरमध्ये प्रकाश बुद्धिसागर एक असं नाव आहे ज्यांनी खूप फेमस मराठी प्लेज केले. त्यांच्यामुळे मला खूप फायदा झाला. टेलिव्हिजनमुळे मध्ये श्रीरंग गोडबोलेंमुळे मला खूप फायदा झाला. थिएटरमध्ये एक्सपेरिमेंटल थिएटरमध्ये मी पंडित सत्यदेव दुबेंबरोबर फार काम नाही करू शकलो, पण चेतन दातारमुळे मला खूप फायदा झाला. दीपक राजाध्यक्षमुळे मला खूप फायदा झाला. रुपारेल कॉलेजमुळे मला खूप मोठं एक्सपोजर मिळालं. बिकॉज रुपारेल कॉलेजमध्ये वर्कशॉप्स खूप व्हायचे. जसे आज एनसीपीएत, मी एनसीपीएत माझ्या वयाच्या 17व्या वर्षापासून येतोय. सो एनसीपीएचं एक्सपोजर आणि प्रतिबिंब आणि किंवा ह्याच्याही आधीसारख्या फेस्टिवलचं एक्सपोजर मला खूप लवकर मिळालं. बिकॉज चेतन दातार वॉज वर्किंग इन एनसीपीए. त्यामुळे I was always exposed to the good part of theater, to the interesting part of theater, not just about earning money, not just about getting fame. Exactly. So मला असं वाटतं हे खूप माझे मोठे मेंटर्स आहेत. यु नो दादा, लाईक मी हे कॅमेरावर ऑन रेकॉर्ड बोलतो तुला आज की सम ऍक्टर्सना ते एकदम नॅचरल वाटतात ना, नॅचरली आहे, म्हणजे कला आहे त्यांच्यात. तर मला हे तू नेहमी वाटलं. लाईक आय हॅव ऑलवेज लाईक म्हणतो ना की आपण कोणाला तरी बघावं असं वाटतं. फॉर मी इट्स यू. लाईक हे मी तुला तेव्हाही बोललो होतो, कधीतरी आताही बोलतो. और तो यार मैं इसके आवाज का दीवाना हूं. म्हणजे एक रेडिओ जॉकी जेव्हा दुसरा छान आवाज ऐकतो ना, अच्छा आवाज आहे इसका. आवाज झालाय आता असा. हे लोक विचारतात ना आपल्याला की तू काय करतोस तुझ्या आवाजासाठी. झालाय आता दिलाय आपल्याला. आणि माझा तर जरा माझा एवढं तुझ्या इतकं छान नाही आवाज, पण आता इव्हेंच्युअली झालाय. कारण मी खूप शोज आणि खूप शूटिंग आणि खूप असं हे सगळं करत आज पण माझा शो आहे, उद्या आहे, परवा, त्यामुळे जरा स्ट्रेस आहे. पण आय फील फॉर्च्युनेट की आपला आवाज कोणापर्यंत पोहोचतोय. कमिंग बॅक टू थिएटर. आणि थिएटर एक असा विषय आहे ना की आपल्याला जसं तू पहिल्याच स्टार्टिंगला म्हणाला की ऑडियन्स आपल्याला लगेच रिॲक्शन देतं. आणि ऑफकोर्स काही प्लेज असतात जे आपले नाही चालत. कधी कधी ऑफकोर्स फेलियर्स मधून पण आपल्याला शिकायला मिळतं खूप काय काय. हाऊ डिड यू टेक फेलियर्स? हाऊ डू यू टेक फेलियर्स? आय डोंट डू प्ले फॉर द ऑडियन्स प्लेइंग विथ द गॅलरीसाठी मी नाटक करत नाही. त्याच्यासाठी मला खूप इतर मीडियम्स अवेलेबल आहेत. स्किट अवेलेबल आहे, नॉन फिक्शन शोज अवेलेबल आहेत, ऑन ग्राउंड इव्हेंट अवेलेबल आहेत. सो देर आर मल्टिपल ॲव्हेन्यूज. थिएटर मी फक्त स्वतःपुरतं करतो. इट इज जस्ट माय जेलसी, इट इज माय लव्ह. मी ऑडियन्ससाठी, ऑडियन्सला प्लीज करण्यासाठी, ऑडियन्सला खुश करण्यासाठी मी थिएटर करत नाही. ते त्यातनं खुश होत असतील, त्यांना ते बघून मजा येत असेल तर इट इज अ ब्लेसिंग. इट इज अ मेडल फॉर यू. इट इज अ मेडल फॉर मी. पण थिएटर तर मी फार प्युअरली ह्या दृष्टीने बघतो की हे नाटक चालेल की नाही, ह्याच्या पलीकडे जाऊन काय प्रोग्रेस आहे, किंवा मी काय एक्सपेरिमेंट करून बघतोय, किंवा मी काय चॅलेंज देतोय स्वतःला, किंवा मी किती कॉम्प्लिकेटेड गोष्ट स्टेजवर करू शकतो. ऑर मी टेस्ट घेतो माझी, मी अजून तेवढा बरा ऍक्टर आहे अजूनही स्टेजवर, और आय शुड स्टॉप, और आय शुड डू समथिंग. आय शुड टेस्ट माय सेल्फ ऑन स्टेज इन वॉट एव्हर कॅपॅसिटी. रायटिंग डिरेक्शन असेल, ऍक्टिंग असेल, और लाईट ऑपरेटिंग असेल, और म्युझिक ऑपरेटिंग असेल, आय विल टेस्ट माय सेल्फ. सो दॅट इज ती माझी लिटमस टेस्ट आहे. फॉर मी दिस इज अ लिटमस टेस्ट. आणि मी त्यात फेल होत असेल तर मी बंद करेन ऍक्टिंग. वाह, दिस इज अ बिग स्टेटमेंट. बट इट इज फॅक्ट की आपण जर आपलं 100% नाही दिलं तर मग आपण ते का करतोय, हा एक स्वतःला पण प्रश्न. मी फिल्म्स मध्ये काम करतो, मला पैसे मिळतात. मी स्किट्स करतो, मी टेलिव्हिजन करतो, मला पैसे, फेम सगळं मिळतं. कुठेही मला एक्सेप्ट अ फ्यू फिल्म्स, कुठेही मला तो चॅलेंज मिळत नाही जिकडे मला एक्सप्लोर करून बघता येईल, किंवा
मला ते करता येईल जे मी युजली करत नाही. ते मला थिएटर करायचा चान्स देतं आणि त्यामुळे मग अपार्ट फ्रॉम सक्सेस अँड फेल्युअर्स त्याच्याकडे बघण्याचा एक पर्स्पेक्टिव्ह तयार झाला असावा असं मला वाटतं. आहेच असं काय. तू दादा एवढे थिएटर प्लेस केले आहेस. ओके, लेट्स टॉक अबाउट थिएटर. कारण आपण ते मस्त छान NCPA मध्ये आहोत आणि आपण थिएटरबद्दलच गप्पा मारतोय. सो हा प्रश्न मला याच स्टेजवर बसून तुला विचारायचं वाटतं की एवढे प्लेस केले आहेस तू दादा, तुझा कुठला तो प्ले किंवा कुठला तो कॅरेक्टर यू विल लव्ह दॅट फॉर एव्हर, लाईक ऑर मे बी दॅट्स व्हेरी क्लोज टू यू. मी एक नाटक केलं होतं. ते फार चाललं नाही नाटक अनफॉर्च्युनेटली, पण ठीक आहे. त्या नाटकाचं नाव होतं सुसाट. ओके ओके. सो मला असं वाटतं ते अजूनही ते नाटक असं आहे की आय विल गिव्ह अ सेकंड अटेम्प्ट आणि आय विल ट्राय टू एक्सप्लोर इट. फार सुंदर नाटक होतं ते. एक माणूस आपल्या बायकोबरोबर लग्न करून एका रेल्वे प्लॅटफॉर्मवर येतो आणि इव्हेंच्युअली त्याला सगळं आयुष्य रेल्वे प्लॅटफॉर्मवर घालवावं लागतं. त्याला मुलंही तिथे होतात, त्याचं सगळं जगणं तिथे जातं आणि ट्रेन येत नाही शेवटपर्यंत. आणि जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा मुलं म्हणतात तुम्ही आयुष्यभर फक्त स्टेशनवर राहिलात, तुम्ही काहीही केलं नाही दुसरं, तुम्ही आमच्या प्रोग्रेस बद्दल विचार केला नाही, तुम्ही आमच्या करिअर्स बद्दल विचार केला नाही, तुम्ही कुठल्या तरी या आडगावात येऊन पडला आहात, असं ती मुलं त्या बापाला अॅक्युज करतात नाटकाच्या शेवटी. आणि बाप हे म्हणतो की मी पण माझ्या वडिलांना असंच म्हणालो होतो आणि मी निघालो होतो घर सोडून आणि मी इथे येऊन अडकलो. आय टेल यू कुठेही जायची गरज नाही. दिस इज युअर वर्ल्ड अँड दिस इज युअर लाईफ अँड लिव्ह युअर लाईफ नाईसली. दिस इज नाईस. कुठेही जायची गरज नाहीये. आणि मुलं म्हणतात नाही 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 आम्हाला जायचंय अँड दी स्टार्ट देअर जर्नी. नाईस. सो अशी ती इंटरेस्टिंग गोष्ट होती. म्हणशील तर इट इज अ व्हेरी गुड प्ले, म्हणशील तर इट इज नॉट दॅट commercial. But why was it not accepted? Like maybe because it was played on purely commercial stage. It was not an experiment. It was a bit of an experimental play, but tried and tested on commercial platforms. But hope so. Maybe मग पुढच्या वेळेला मी काम नाही करणार, मी ते डिरेक्ट करेन आणि मी बेटर स्टार घेऊन किंवा अजून मोठा फेस असलेला ऍक्टर घेऊन करेन तर प्रॉब्ली ते नाटक अधिक लोकांपर्यंत पोहोचेल. सुपर दादा. लाईक इफ यू आर अ रायटर, डिरेक्टर, ऍक्टर इन दिस फील्ड तर तू काय असतात? आय डोंट नो. कधी विचार केला होता? नाही. मग स्पोर्ट्समन असतो. क्रिकेट नाही. मग बॅडमिंटन चांगलं खेळू शकतो मी, हॉकी चांगलं खेळू शकतो मी. प्रॉब्ली मी ह्या 2 झोन्समध्ये इंटरेस्टिंग काहीतरी केलं असतं. आय डोंट नो मी कितपत लीप घेतली असती. पण हॉकी, कारण माझ्या वडिलांना उत्तम हॉकी यायचं, पटियालाकडनं खेळलेले आहे. सो त्यामुळे मला खूप चांगलं हॉकी यायचं. मी अगदी पण पुढे पर्स्यू नाही केलं असेल. खूप साऱ्या गोष्टी कारणीभूत असतील. मी आर्टकडे जास्त इन्क्लाइन झालं असल्यामुळे असेल. आणि बॅडमिंटन माझे वडील चांगले खेळायचे त्यामुळे मी त्यांच्याबरोबर खेळायचो, त्यामुळे माझा गेम. नाहीतर मी बिलियर्ड्स तरी उत्तम खेळलो असतो, कारण माझे वडील उत्तम बिलियर्ड्स पण खेळतात. सो इधर स्पोर्ट्स किंवा आर्ट कुठेतरी एका ठिकाणी मी गेलो असतो. सुपर. दादा लेट्स डू समथिंग फन. मला असं वाटतं की आता इथे आपले मंडळी तर आहेतच आणि आता तू रिसेंट आता जस्ट NCPA मध्ये वर्कशॉप तू हे केलंस, तू शिकवलंस लोकांना. तर जसं आपण म्हणतो ना की आपल्यात पण वेगवेगळे इमोशन्स असतात. मी तुला एक लाईन देतो. इट कॅन बी व्हेरी जेनरिक लाईन, बट आय वॉन्ट टू सी, आणि आपले प्रेक्षक आहेत ते आता बघतात, त्यांना बघायचं की तू हे कसे करतोयस ते एक वेगवेगळे इमोशन्स. ओके, लाईन इज व्हेरी सिम्पल. मला पाणीपुरी खायची आहे. हे तू रागात, दादा मला पाणीपुरी खायची आहे. अगेन रडून लाईक सॅडनेस. मला पाणीपुरी खायची आहे रे. वन मोर. कुठल्या मुलीला इम्प्रेस करताना तू कसं बोलू शकते? तुला पाणीपुरी खायची आहे. आणि मे बी विथ कम्प्लीट डिसअपॉइंटमेंट. So that is Priyadarshan Dada for us. And Dada, thank you for being with Theatre Tales with Zee Theatre.
आणि थँक्यू. इट्स ऑलवेज प्लेजर. म्हणजे तुला जेव्हाही भेटतो ना एक वेगळी एनर्जी असते, तुझ्याकडनं खूप शिकायला मिळतं आणि ते आज मी पण शिकलो आणि आय गेस आपले जे प्रेक्षक मंडळी आपल्याला बघतायत तेही खूप शिकले. थँक्यू थिएटर टेल्स, थँक्यू झी थिएटर आणि थँक्यू मोस्ट इम्पॉर्टंटली प्रतिबिंब. मी खूप वेगळ्या पद्धतीने असोसिएटेड आहे प्रतिबिंबशी. I would like to tell one small thing if you could just येस येस प्लीज प्लीज. allow me and if you could incorporate this. NCP आणि प्रतिबिंब फेस्टिवल इतकं युनिक वर्क होतंय आतापर्यंत. इफ यू लुक ॲट इट ऑब्जेक्टिव्हली, मराठी कमर्शियल थिएटर सेपरेटली वर्क होतं, मराठी एक्सपेरिमेंटल थिएटर सेपरेटली वर्क होतं. ह्या प्लॅटफॉर्मवर भरत जाधव सारखा ऍक्टर सुद्धा येऊन अस्तित्वासारखं नाटक सादर करतो. या प्लॅटफॉर्मवर उमेश कामत, प्रिया बापट सारखे ऍक्टर्स येऊन जर तर ची गोष्ट नावाचं अत्यंत सुपरहिट सध्याचं नाटक NCPA प्रतिबिंब फेस्टिवलमध्ये आपलं नाटक सादर करतायत. ऍट द सेम टाइम नाशिकहून सचिन शिंदे काहीतरी प्रेझेंट करतोय. दगड आणि माती नावाचं नाटक ओंकार गोवर्धन, सचिन शिंदे, दत्ता पाटील नाटक करतात. आउटस्टँडिंग टीम आहे नाशिकची. ते फार वेगवेगळी. मागच्या वर्षी कलगीतुरा नावाचं, त्याच्या मागच्या वर्षी त्यांनी तो राजहंस एक केलं, त्याच्या मागच्या वर्षी त्यांनी हंडाभर चांदण्या नावाचं नाटक केलं. सो दे आर वर्किंग ऍब्सोल्युटली वेल इन देअर ओन थिएटर वर्क. ऍट द सेम टाइम मोहित टाकळकर सारखा एक्सपिरियन्स, सारखा विजनरी, त्याच्यासारखा थिएटरकडे वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने नाटक करणाऱ्या माणसाचं सुद्धा नाटक एकाच स्टेजवर, एकाच प्लॅटफॉर्मवर, एकाच प्रिमाइसमध्ये, एका फेस्टिवलमध्ये होते. खूप चांगली साईन आहे. वाईट साईन ही आहे की लोक फार अवेअर नाही आहेत आणि लोकांना ह्याची ग्रॅव्हिटी किंवा ह्याचा ग्रँडनेस किंवा ह्याची ब्युटी पटकन लक्षात येत नाहीये. सो लेट्स आपण लगेच बोलूया लोकांना. प्लीज तुम्ही या फेस्टिवलला या. इट्स अ ट्रीट. तुम्हाला खूप वेगवेगळ्या पद्धतीची नाटकं पाहायला मिळतील. तुम्ही एरवी जे पाहता त्याच्यापेक्षा अत्यंत दर्जेदार, अत्यंत सुंदर नाटक पाहायला मिळेल. तुम्हाला नाटक एक वेळ थोडंफार कमी जास्त आवडेल, कधीतरी NCPAच्या प्रिमाइसमध्ये या, NCPA पहा, इथलं ऍटमॉस्फिअर पहा, इथे होणाऱ्या ऍक्टिव्हिटीज पहा. इट विल गिव्ह यू प्लेजर. थँक्यू दादा. लेट्स मीट अप सून. थँक्यू.